शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आता सध्याची परिस्थिती पाहता उन्हाचा तडाखा हा भरपूर वाढलेला आहे आणि ज्या बागा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 1.5 महिना ते 2 महिन्याच्या फरकाने उतरायला आहेत, तर त्या बागेमध्ये आता हे थोडं वातावरण खराब झाल्यामुळं खालून लालसर कलरचे डाग या ठिकाणं दिसत आहेत. तर यावरती मग काम कसं करायचं कारण पाऊस आलता, बुरशीनाशक देखील मारलेले आहेत. मग बागेवरती असा कसला स्पॉट असू शकतो खालून हा लाल कलरचा? तर प्रामुख्याने यामध्ये काम करत असताना बुरशीनाशकं आपण भरपूर ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये वापरलेले आहेत, तरी देखील स्पॉट हा दिसत आहे. तर यामध्ये हलक्यात हलकं म्हणजे साधारणतः पहिला स्प्रे हा किटाजिन 1 ml पर लिटर आणि M45 1 ग्रॅम 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम पर लिटरपर्यंत आपण हा पहिला डोस त्या ठिकाणी देऊ शकतो. तर त्यामध्ये देखील जर अडचण असेल काही, तर यामध्ये आपण ग्रीन मिरॅकल हे देखील आपण औषधामध्ये वापरू शकतो. हे उष्णता रोधक आहे बऱ्यापैकी, किंवा तुमचं सिलिकॉन पावडर असेल किंवा आणखी तुमच्यावाले ऑर्थोसॅलिसिक ॲसिड हे सुद्धा यामध्ये चालू शकतात. परंतु किटाजिन M45चा स्प्रे केल्याच्यानंतर बऱ्यापैकी ती आपण त्याला बुंदी म्हणतो, ती बुंदी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येते. तर ज्या बागा हार्वेस्टिंगच्या टप्प्यामध्ये 1.5 ते 2 महिन्याचा फरक आहे, अशा बागांना आपण यामध्ये काम करू शकतो. त्याचबरोबर ज्या बागा आता सध्या सेटिंग अवस्थेमध्ये आहेत, तर त्या सेटिंग अवस्थेमधील बागांना जर पावसामुळे जर कळीची ड्रॉपिंग होत असेल किंवा मधमाशी दिसत नसेल, तर आपल्याला जे गुळ पाण्याचं सूत्र आपण सांगितलं होतं की गुळ जाळा म्हणून, तर आता गुळ जाळण्याची काय असेल या परिस्थिती नाही आहे. परंतु औषधाच्या फवारण्या ह्या कीटकनाशकाच्या फवारण्या ह्या लेबल फ्लेम पाहून आपण केल्या पाहिजेत. कारण महत्त्वाचं म्हणजे काय, ज्या भागामध्ये औषधं ही हार्मफुल गेलेली आहेत म्हणजे मधमाशीला हानिकारक अशी, तर 100% त्या भागामध्ये मधमाशी ही दिसत नाही, वावर कमी झालेला आहे. तर त्या अनुषंगानं ज्या बागेमध्ये आपल्याला मधमाशी कमी दिसत आहे त्या बागेमध्ये तुम्ही नक्कीच गुळाचा ट्रायल हा देऊ शकता. आणि त्याचबरोबर कीटकनाशकामध्ये तुम्ही बाहेरचं मोव्हेंटो उडी किंवा ट्रेसर किंवा बाहेरचंच स्पिनोसाइड मार्केटमध्ये परत आलेलं आहे, तर याचं देखील तुम्ही त्यामध्ये स्प्रे घेऊ शकता.